तर मी ज्या वेळेस तिथे होतो तर मंथली मीटिंग असायची आणि मंथली मीटिंगला असे सगळे पाळक वर्ग बसलेले असायचे. तर त्यावेळेस ना आता समजा आपल्या इथे पाळक साहेब आहेत आणि मग एक मीटिंग चालू आहे. मीटिंगमध्ये मीटिंग संपली आणि महिन्याला पगार असायचा. मग पगाराच्या दिवशी सगळे एकत्र जमायचे. मीटिंग संपल्यावर आम्ही बोलत बसायचो. बोलायचं असायचं. मग आम्ही म्हणायचो, कसं काय पाळक साहेब, कसं चाललंय? तर ते म्हणाले, ते चाललंय म्हणायचं सगळं. काय म्हटलं, का काय झालं? पुरत नाही हो, पुरत नाही असं म्हणायचं. मग आम्हाला सांगितलं की पैशाविषयी बोलतात की पुरत नाही. काय म्हटलं की ठीक आहे, ओके. तर मग आम्ही दुसरा विषय कुठला कुठला निघायचा. मग समजा आता आम्ही जेवायला बसलो आणि आणि पर्टिक्युलरली त्या दिवशी जेवायला असं मटन, अपना वाला जो मटन आहे वो ऐसा आहे. तर ते मटन असं असायचं. मग जेवायला बसलो ना, तर ते म्हण, अहो हे मटन पण किती महाग झाले माहिती का तुम्हाला? म्हणजे ते पुन्हा त्या पैशाकडे जायचे. आता समजा बोलत असताना त्यांना म्हटलं की, बाळक साहेब तुमचा पेन खूप छान दिसतो. हा काय हो पेन, हा ह्याच्यापेक्षा मोठा घ्यायचा आहे, पण आपला ऐकत नाही ना आपली. म्हणजे ते कुठलाही विषय किंवा कोणताही प्रश्न जर असेल तर तो फिरवून बरोबर त्या पैशाकडे आणायचे. तर तुमच्या चित्तात काय वसलंय ना तिकडे ते बरोबर अट्रॅक्ट होतं. तर त्यामुळे जेव्हा कधी आपण लोकांसंगती बोलत असतो आपल्याला समजतं की याची मानसिकता नेमकी काय आहे, हा कोणत्या मानसिकतेमध्ये बोलत आहोत. काही काही जे आपले फिलिंग्स असतात ते कोणताही प्रश्न जर आपण काढला तर तो खेचून ताणून बरोबर जो रोड आहे ना तो तिकडं करत असतो. काहीही प्रश्न घ्या. आता मी काही ना तरुण मुली असतात, मुलं असतात, त्यांच्या संगती ज्यावेळेस बोलत असतो तर काही काही जण असे असतात त्यांचे प्रश्न नुसते मुलगा असेल तर मुली संदर्भात असतात आणि मुलगी असेल तर फक्त मुलांसंदर्भात प्रश्न असतात. म्हणजे समज कुठला तर सेमिनार फक्त रिलेशनशिप, काही कोणताही विषय जर घेतला तर ते फिरवून रिलेशनशिप आणतात. कधी कधी कुठल्या फॅमिलीज मध्ये गेलो तर ते फक्त पती पत्नींकडे विषय आणतात. म्हणजे काही असेल त्यांचं माइंडसेट फक्त त्यांचे चित्त जिथं आहे ना तिथं बसलेलं असतं. काही स्त्रिया असतात, काही बोला घराकडे जातात, काही बोलत त्यांचा विषय घराकडे जातो, कारण चित्त तिथं वसलेलं आहे. फार सुंदर रीतीने नारायण वामन टिळक म्हणतात की नाही, तुमच्या चित्तामध्ये ख्रिस्त असावा आणि ख्रिस्त जर आहे तर फार अद्भुत आहे. त्याबद्दल आपण देवबापाला खरंच धन्यवाद दिला पाहिजे. सकाळी ज्यावेळेस मी ही आपल्या मेसेजची तयारी करत आहे आणि किंवा सारखं असो काही असेल तर मी वाचत आहे किंवा काय, तर मला एक गोष्ट समजत आहे की प्रभू देवबापानं आता स्टार्टिंगची आपली प्रार्थना पण तशीच होती की प्रभू देवबापानं त्याच्या एकुलत्या एका पुत्राद्वारे जे आपल्या संदर्भात केलेलं आहे त्यासाठी खरंच आपली लायकी नाहीये हो, आपली पात्रता नाहीये. त्यानं तुम्हाला आणि मला जस्टिफाईड केलं, न्यायी ठरवलं. आणि त्यानं जे न्यायी ठरवलं याचा अर्थ त्यानं आपल्याला तारण आणि तारणा संदर्भात असणारा जो आशीर्वाद आहे तो जगाच्या पाठीवर मनुष्य काही केल्या मिळवू शकत नव्हता. तो आशीर्वाद त्यानं आपल्याला दिला आणि त्यामुळं त्याला आपण जेवढं म्हणजे धन्यवाद द्यावा, जेवढं त्याचं गौरव करावं तेवढं कमी आहे. आपण जाऊया आपल्या फिल्डेफिया मंडळीकडं. आणि हे सेकंड लास्ट मंडळी आहे तिसऱ्या अध्यायाची, म्हणजे ही 6वी मंडळी आहे. आणि या 6व्या मंडळीकडं जात असताना किती अद्भुत रीतीनं देवबापानं या मंडळीवर कृपा केलेली आहे ती आपल्याला दिसते. कारण या ठिकाणी ही अशी एक मंडळी तुम्हाला आढळते की ज्या मंडळीला प्रभुदेवबाप म्हणजे त्याचा एकुलत्या एका पुत्राद्वारे काही देव इच्छितो. कारण ही मंडळी फार स्टँड फर्म आहे अनेक गोष्टींमध्ये. तर आपण पहिलं हे वचन वाचूया 7 पासून 13 पर्यंत आणि मग आपण वर्स बाय वर्स पुढे जाऊया. प्रगटीकरण 3रा अध्याय आणि वचन 7 पासून पुढे मी वाचत आहे, लक्ष द्या. फिल्डेफिया येथील मंडळीच्या देवदूताला लिही, जो पवित्र व सत्य असून ज्याच्या जवळ दाविदाची किल्ली आहे. मला चष्मा लावावा लागेल, मी प्रयत्न करतो की नाही लावायचा, पण मला असं वाटतं की मला लावायला लागतं. ओके. फिल्डेफिया मंडळीच्या दूताला लिही, जो पवित्र व सत्य असून ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, जो उघडतो आणि कोणी बंद करणार नाही, जो बंद करतो कोणी उघडीत नाही, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. पहा, मी तुझ पुढे दार उघडून दिले आहे, ते कोणाच्याने बंद करवत नाही. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळिले व माझे नाम नाकारले नाही, हे मला ठाऊक आहे.
पहा, जे सैतानाच्या धर्मसभेचे असून आपणाला यहुदी म्हणवतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यापैकी काही तुला देईन, पहा, ते येऊन तुझ्या पायाजवळ नमन करतील व मी तुझवर प्रीती केली आहे हे समजून घेतील, असे मी करीन. तू माझे धीराचे वचन राखले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व जगावर परीक्षा प्रसंग येणार आहे, त्या परीक्षा प्रसंगापासून मी तुला राखीन. मी लवकर येतो आणि तुझा मुकुट घेऊ नये म्हणून जे तुझे आहे ते दृढ धरून राहा. जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. तो तेथून कधी बाहेर जाणारच नाही. त्यावर माझ्या देवाचे नाम, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम, माझ्या देवाचे नगर याचे नाम आणि माझे नवे नाम लिहीन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. त्यानं हे वाचल्यानंतर जी पहिली 5 पत्र आहेत जी आपण शिकलेली आहेत, या पत्रामध्ये फिलदेल्फिया मंडळीला लिहिलेल्या पत्रामध्ये आणि इतर 5 पत्रांमध्ये तुम्ही जे एवढा दिवस शिक्षण घेतलेले लोक आहात, तुम्हाला पर्टिक्युलरली काय फरक या ठिकाणी जाणवतो बरं? फिलदेल्फिया मंडळीला लिहिलेले पत्र आणि इतर पत्र जेव्हा आपण शिकलो त्याच्यामध्ये हे पत्र वाचल्यानंतर तुम्हाला नेमका काय डिफरन्स, एक वेगळेपणा जाणवतो किंवा जाणवला आहे बरं? थोडासा विचार करा. तुम्हाला आठवतं आपण शिकत आहोत की वचनाचं अध्ययन कसं करावं, वचन कसं वाचावं, आठवतं? तर थोडंसं विचार करा बरं की काय डिफरन्स असेल बरं, किंवा काय वेगळंपण तुम्हाला आढळतं फिलदेल्फिया मंडळी आणि इतर 5 मंडळ्या यांच्यामध्ये काय वेगळेपणा तुम्हाला जाणवतो बरं? बरोबर. या मंडळीला असं लिहिलं नाहीये की पण मला तुला दोष देणे आहे, ओके, असं तुम्हाला दिसतंय का या ठिकाणी लिहिलंय? नाही. म्हणजे या मंडळीला तुम्हाला पर्टिक्युलर दिसत आहे की यामध्ये लिहिलं नाही की मला तुला दोष देणे आहे, मला तुला सांगणं आहे, असं या ठिकाणी दिसत नाही. तर या ठिकाणी तुम्हाला काय आढळतं मग? रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात येत आहे. बरं, अजून काय दिसतं? ओके. हा, चांगल्या काम जे केलेलं आहे त्याविषयी प्रशंसा. व्हेरी गुड. रूल करायला नाही, असं अजून नाही. हा, धीराचं, बरोबर, त्यांना तो शबाशकी दिल्यासारखं करत आहे. ओके, त्यांचं अप्रिशिएशन आहे त्या बाबतीत. ओके, शबाशकी आहे. हा, नाही, वेगळं पण इतर मंडळांनी पण 5 मंडळांनी ते केलंय. ओके, बरोबर, दृढ धरून राहायला सांगितलेलं आहे. अजून काय आढळतं तुम्हाला? ओके, देवबाप करो आणि आपल्याला कधीतरी, ओके, कधीतरी या ठिकाणांमध्ये जाण्याचा प्रसंग देवबाप देव. ठीक आहे, आपण कधीतरी एकत्र असे देवबाप करू आपल्याला की आपण ह्या ज्या 7 मंडळ्या आहेत आणि आज त्या अस्तित्वात नाहीये, पण ह्या टर्कीच्या आजूबाजूला तुम्ही आणि मी जावं आणि ह्या ज्या मंडळ्या आता सध्या पडलेल्या आहेत, त्यांची जी वास्तू आहे त्या मंडळांमध्ये सध्या उभ्या नाही आहेत, पण तो जो ऍटमॉस्फिअर आहे किंवा ती जी गोष्ट आहे, त्या ज्या 7 मंडळांना लिहिलेली पत्र आहे, त्या मंडळांची जी वास्तू आहे ती बघण्याचा किंवा त्या ठिकाणी जाऊन पाहण्याचा प्रसंग देवा आपल्याला दो, अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करत आहे. माझी विनंती आहे प्रभूला, एखाद्या ती एक संधी देवा देव की ज्या ठिकाणी या मंडळांना पत्र दिलेलं आहे त्या ठिकाणी आपण एखादा फेरफटका मारावा, जाऊन तिथून काही दगड वगैरे आणू नयेत. अरे आम्ही त्या मंडळीत गेलो, फिलदेल्फिया माहिती आहे का, आणि त्या ठिकाणी आम्हाला काय चमत्कार आढळला, असं काही नाही. पण एक जस्ट त्या ठिकाणी कशा रीतीनं ऍटमॉस्फिअर होता, कशा रीतीनं लोक त्या ठिकाणी होते, आज काय परिस्थिती आहे, असा ऐतिहासिक स्वरूपाचा अभ्यास आपल्याला करता येईल.
अशी देव आपल्याला संधी दो, अशी आपण प्रभूचरणी प्रार्थना करू. तर फिलडेल्फिया हे जे चर्च आहे किंवा ही जी मंडळी आहे ही सार्दिसच्या दक्षिण पूर्वेला सुमारे 30 मैलाच्या अंतरावर बसलेलं हे शहर होतं. म्हणजे हे काय लांब लांब असणारे मंडळ्या नाहीत, तर ह्या जवळपास असणाऱ्या मंडळ्या होत्या. आणि तुम्हाला आठवत असेल तर हा कॉन्सेप्ट की आपण ज्यावेळेस हे सुरू केलं, आपण म्हणालो की फार मोठ्या संकटातून, फार मोठ्या कष्टातून त्यावेळेस मंडळ्या जात होत्या. फार विचित्र आणि भयानक अशी अवस्था मंडळ्यांची होती, आणि प्रभूनं फार सुंदर रीतीनं त्यांचं समाधान व्हावं आणि कशा रीतीनं त्यांना देवबापानं कृपा पुरवलेली आहे, कशा रीतीनं तो येणार आहे आणि त्याचं वैभव किती अद्भुत आहे हे मंडळांना कळावं, त्यांचं सांत्वन व्हावं, या दृष्टिकोनातून हे प्रगटीकरणाचं पुस्तक आहे. आणि मग ह्या मंडळ्या ज्या आजूबाजूला आहेत, पर्टिक्युलरली प्रत्येक मंडळीला सांगण्यात आलेलं हे पत्र आहे. आणि मग आपल्याला दिसतं की फिलडेल्फिया मंडळीला लिही, त्याच्या दूताला लिही ज्यावेळेस असं म्हणतो, तर त्यावेळेस सुरुवात करत असताना फिलडेल्फिया अशी एकच मंडळी आपल्याला दिसते. पण 13व्या वचनात आल्यावर आपल्याला समजतं की तिथं असं लिहिलेलं आहे की आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. आणि मग आपल्याला दिसतं की हे पत्र जे आहे हे फक्त फिलडेल्फिया या मंडळीला उद्देशूनच नव्हे, तर हे पत्र इतर मंडळांना उद्देशूनही आहे, ज्या त्या कालखंडामध्ये होत्या, ज्या नंतरच्या कालखंडामध्ये होत्या, ज्या आजच्या कालखंडामध्ये आहेत. म्हणजे हे पत्र सर्वांसाठी आहे. हे पत्र फक्त फिलडेल्फिया मंडळीसाठी नाही, पण उद्देशून जे लिहिण्यात आलेलं आहे ते फिलडेल्फिया मंडळीला उद्देशून लिहिण्यात आलेलं आहे. आणि फिलडेल्फियाच्या दूताला लिही ज्यावेळेस तो असं म्हणतो, तर आपल्याला कळतं की दूत म्हणजे सेवक, पाळक, मेंढपाळ, जो मंडळीचं राखणदारी करत आहे, जो मंडळीला आध्यात्मिक स्वरूपामध्ये पुढे घेऊन जात आहे. आणि मग हे जे शहर आहे आधुनिक अल शेहीर, हे जे शहर आहे असं त्याला म्हणण्यात येतं. कालांतरानं तुर्की हा जो देश आहे, ज्याला आपण टर्की इंग्लिशमध्ये म्हणतो, मोस्टली इस्लामिक कंट्री म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. आणि त्या ठिकाणी जे लोक आहेत ते इस्लामिक आहेत. आजूबाजूची जी बेट आहेत तीही आपल्याला दिसतं की इस्लामिक आहेत. इसवी सन पूर्व 190 मध्ये परगमच्या राजाने अतलास, जो दुसरा अतलास राजा होता, यांनी ते प्रस्थापित केलेलं होतं. त्याच्या भावाला दिलेल्या असामान्य प्रेमामुळे या शहराचे नाव फिलडेल्फिया असं ठेवण्यात, त्याचा अर्थ बंधूचं प्रेम या बंधूची प्रीती असं ह्याचं नाव आहे. ओके, ब्रदर अँड लव्ह असं त्याला म्हणण्यात येतं. तर फिलडेल्फिया याचा अर्थ आहे ब्रदर अँड लव्ह, बंधूंचं प्रेम, बंधूंची प्रीती. ओके, ज्यावेळेस तुमची एक्झाम होईल त्यावेळेस हे काही येऊ शकतं बरं का, बंधूंचं प्रेम, बंधूंची प्रीती, ब्रदर अँड लव्ह. ओके, तर काही येऊ शकतं. तर तुम्ही असं नका म्हणू नोट्स मध्ये तर प्रेम होतं, तुम्ही प्रीती कसं काय टाकलं. ओके, तर असं नाही, तर तुम्हाला ते समजून घ्यावं लागेल की बंधूंचं प्रेम, बंधूंची प्रीती या संदर्भात ते आहे. हे शहर एक महत्वाचे व्यावसायिक केंद्र होते आणि इम्पिरियल पोस्ट रोड या प्रमुख व्यापार मार्गावर बसलेलं ते होतं, जो पहिल्या शतकातील मेल मार्ग होता. म्हणजे हे जे शहर आहे ही सगळी बंदरं छोटी छोटी, आणि याच हे जे शहर आहे या शहराला हा व्यापारी मार्ग होता, आणि त्यामुळं हे एक मोठं स्टेशन असं होतं. जरी शास्त्रामध्ये म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये या मंडळीचा उल्लेख नाही, तरी ती कदाचित पौलाच्या इफिस मधील दीर्घकालीन सेवेतून जन्मलेली असावी. प्रेषितांची कृत्ये 19 अध्याय 10 वचन. प्रेषित जो पॉल होता, पॉल इफिस मध्ये खूप वर्ष त्याने सेवा केली, आणि त्या सेवेमुळं आलेली खूप सारी फळं होते. आणि त्यामुळं तो जो कालखंड आहे किंवा तो जो एरिया आहे त्या कालखंडामध्ये पॉलाचा उपयोग झाल्यामुळं फिलडेल्फिया मंडळी ही त्यामधून जन्मलेली असावी असा अभ्यासू लोकांचा अंदाज आहे की या मंडळीमध्ये त्या कालखंडामध्ये अशा रीतीनं ही मंडळी जन्मास आलेली आपल्याला आढळते. पुढे गेल्यानंतर आपल्याला जो पुढचं वचन आहे 9वं वचन 8वं वचन, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की पवित्र सत्य हे ख्रिस्ताचे वर्णन प्रगटीकरणात अनेक ठिकाणी आपल्याला आढळतं की तो पवित्र आहे आणि तो सत्य आहे. 7व्या वचनामध्ये सुरुवातीला असं लिहिलेलं आहे, फिलडेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही. आणि मग येशू ख्रिस्ताचं जे इंट्रोडक्शन आहे ते आपल्याला दिसतं. न बघता बायबलमध्ये इतर पत्रांमध्ये येशू विषयी काय म्हटलेलं आहे इंट्रोडक्शन करताना, इतर पत्रांमध्ये जी 5 पत्र आहेत, बरोबर, न्याय असं म्हटलेलं नाही, पत्र बरं काय, ही 5 पत्रांमध्ये प्रत्येक पत्राला सुरुवातीला तो बोलतो की जो हा जो पहिला आणि शेवटला, बरोबर तसं म्हटलंय. अजून काय बोललंय,
त्याच्या हातामध्ये नाही, हातामध्ये दुधारी तलवार नाही, त्याच्या हातामध्ये समजलं. म्हणजे प्रत्येक ह्याला इंट्रोडक्शन आहे. तसा फिल्डेल्फिया मंडळीची सुरुवात कशी आहे, तो असं म्हणतो, जो पवित्र व सत्य असो. ओके, सुरुवात कशी आहे, जो पवित्र आणि सत्य असो, ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे. ओके, आता इथं काहीतरी आपल्याला वेगळं दिसतंय. ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. की जो उघडतो आणि कोणी बंद करणार नाही. ओके, जो उघडतो आणि कोणी बंद करणार नाही, तो असे म्हणतो. ओके, जो उघडतो आणि कोणी बंद करणार नाही, तो असं म्हणतो. ज्याच्या हातामध्ये दाविदाची किल्ली आहे. ओके, दाविदाची किल्ली याचा अर्थ काय थोडस आपण समजून घेऊया. की हे जे वर्णन आहे, हे वर्णन फक्त इथंच नाही तर प्रगटीकरणामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला आढळतं की तो पवित्र आणि सत्य आहे. तर काही आपण उदाहरणं बघूया. वचन आपण या ठिकाणी तुम्हाला दिसतात, ती थोडीशी वाचा. कोणीतरी वाचा. प्रगटीकरण 4 अध्याय 8 वचन, 6 अध्याय 10 वचन, 15 अध्याय 3 वचन, 16 अध्याय 7 वचन, 19 अध्याय 2 वचन. इथे लिहिलेलं आहे. पट तुम्ही वाचलं तर बरं होईल. कोणीतरी वाचा. 4:8. हा. म्हणत होते, बरोबर आहे. त्याला काय म्हणत होते? पवित्र, पवित्र आणि पवित्र. काही दिवसांना अगोदर तुम्हाला आठवतं, मी पुण्यामध्ये गेलेलो. जिवंत आशा चर्चनी एक सेमिनार आयोजित केलेलं आणि त्या ठिकाणी मला जो विषय दिलेला होता तो होता की पवित्र देव किंवा त्याची पवित्रता आणि देव कसा पवित्रतेमध्ये आहे आणि आपण त्याच्या पवित्रतेत जाऊ शकतो का, तेवढी आपली क्षमता आहे का, आणि हा विषय होता. तर ज्यावेळेस हा विषय घेण्यात आला त्यावेळेस फार संक्षिप्त स्वरूपामध्ये तो विषय आम्ही पाहिला. देवबापाच्या पवित्रतेकडे गेलो आणि आम्ही अनुभवलं की तो फार अद्भुत असा पवित्र आहे. देवाचं नावच पवित्र आहे. म्हणजे त्याच्यासारखी पवित्रता इतर कुणामध्ये नाहीये. आणि पवित्र ह्या शब्दाचा अर्थच नेमका वेगळा किंवा वेगळा केलेला असा होतो. आणि पवित्र हा शब्दच नेमका असा दाखवतो की इतरांप्रमाणे, मग इतर कुणाच प्रमाणे नव्हे तर वेगळा. तर ह्याचं नावच पवित्र आहे. आणि त्यामुळं ज्यावेळेस आपण हे पाहतो की जो पवित्र म्हणजे येशू ख्रिस्ताकडे ज्यावेळेस पाहण्यात येतं, त्याला ते स्वरूप जे आहे त्याचे येशू ख्रिस्ताचं स्वरूप कसं आहे की तो पवित्र. 6 अध्याय 10 वचन बघा बरं, त्याच्यामध्ये काय लिहिलंय. हा, बरोबर. तो म्हणतो तू कसा आहेस, तू पवित्र आणि ओके, म्हणजे पवित्रते बरोबर असणारं हे एक नाव तुम्हाला दिसतं की तू कोण आहेस, पवित्र आहेस. पवित्र म्हणजे डागाळलेला नाही बरं का, म्हणजे स्वच्छ पवित्र, ज्याच्यावर काही असत्याचा कोणत्याही प्रकारचा डाग नाही, आरोप नाही. आणि जो पवित्र आहे तो कसा आहे, तो सत्य आहे. 15 अध्याय 3 वचन. सॉरी. हा, हा, तुझे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत. इंग्लिश मध्ये त्याला पुन्हा आपण पाहतो की पुन्हा पवित्रता आणि सत्य हे जे आहे हे एकत्रित आलेलं तुम्हाला आणि मला दिसतं. 16 अध्याय आणि 7 वचन. हा, बरोबर. कसं काय, तो सत्यता जी आहे ती त्याच्यामध्ये आपल्याला कशी दिसते, एकदम प्रखरतेनं त्याची सत्यता आपल्याला आढळते. 19 अध्याय 2 वचन. हम्म, हम्म, बरोबर. कारण तो कसा आहे, न्याय आणि नीतीनं भरलेला असा आहे असं आपल्याला दिसतं. त्याचं वर्णन करत असताना त्याच्या वर्णनामध्ये पवित्रता, न्यायीपणा, सत्यता ही आपल्याला आढळते. आणि मग पुढे गेल्यावर आपल्याला दिसतं की जो ख्रिस्त पापापासून मुक्त शुद्ध स्वभाव, जो त्याच्या पित्याशी सामायिक आहे, म्हणजे जसा पिता आहे तसाच तो आहे असं आपल्याला आढळतं. पिता आणि तो काही वेगळा नाही. त्याच्यामुळे पवित्रता जी आहे, जे सत्य आहे ते ख्रिस्ताचं सत्य
ख्रिस्ताची पवित्रता त्याच्या पित्याप्रमाणे सामायिक आहे, म्हणजे तो समान आहे त्याप्रमाणे असं आपल्याला आढळतं. स्तोत्र 16:10, यशया 6:3 आणि योहान 6:69. सत्य म्हणजे त्याचा प्रामाणिकपणा, खरेपणा जो असत्यापासून वेगळा आहे. म्हणजे ज्या वेळेस ही गोष्ट आपण फिलदेल्फिया संदर्भात पाहतो, जी गोष्ट फिलदेल्फिया मंडळीला प्रभू येशू ख्रिस्त सांगणार आहे, इंट्रोडक्टरीज असं आहे की जो पवित्र आणि सत्य आहे. म्हणजे तुम्हाला आता जे मी बोलणार आहे, जे मी सांगणार आहे, त्याचं जे फाउंडेशन आहे ते फाउंडेशन हे आहे की मी कसा आहे, मी पवित्र आहे आणि मी सत्य आहे. काय ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे की तो पवित्र आहे, तो सत्य आहे. हे कोण बोलू शकेल किंवा कोण ही साक्ष देऊ शकेल की तो पवित्र आहे आणि तो सत्य आहे? इतर ह्या जगातील कोणी व्यक्ती? बिलकुल नाही. कोण इथं उभं राहून असं म्हणेल का की नाही हो, जो देव आहे ना तो पवित्र आहे बरं का, तो सत्य आहे बरं का? म्हणजे देवाला तुम्ही आणि मी पवित्र आणि सत्य ठरवू शकू का? नाही, कारण आपल्यामध्ये ती क्षमता नाही. मग देवाला पवित्र आणि सत्य कोण ठरवू शकेल, किंवा त्याच्या पुत्राला पवित्र आणि सत्य कोण ठरवू शकेल? मनुष्य ठरवू शकेल काय? तर नाही. तर कोण ठरवायला पाहिजे? खुद्द देव. आणि त्यामुळं खुद्द देवच सांगत आहे की जो पवित्र आहे आणि जो सत्य आहे. कारण मनुष्यामध्ये ती क्षमता नव्हे की त्यानं देवाला ठरवावं की देव सत्य आणि देव पवित्र आहे. त्यामुळं देवाला जर सत्य आणि पवित्र कोण ठरवतं तर तो देवच आहे. आणि देव त्याचं सत्य आणि पवित्रता कुठून प्रगट करतो? तर त्याच्या वचनातून. त्यामुळं त्याची पवित्रता, त्याचं सत्य हे फक्त त्याचं वचनच प्रगट करू शकतो, दुसरं कोण नाही. ही गोष्ट आपण समजणं फार आवश्यक आहे. कधी कधी माणूस जो असतो ना तो स्वतःला एवढ्या ग्रेटनेस मध्ये जातो आणि स्वतः ग्रेटनेस मध्ये जाऊन हे देवा तू आमचा देव आहेस असं कबुली द्यायला लागतो. आम्ही देव आहोत अशी कबुली देतो. देवा तू आमचा देव आहे अशी कबुली देतो. सी, मनुष्याने ही कबुली द्यावी एवढी श्रेष्ठता मनुष्यामध्ये नाहीये. म्हणजे जर मनुष्य ही कबुली देतो की हे देवा तूच देव आहेस, याचा अर्थ मनुष्य स्वतः देव होतो आणि देवाला एक वेगळ्या प्रकारे कन्फर्मेशन करतोय की तूच देव आहेस. हे कन्फर्मेशन कुठून आलं पाहिजे? हे कन्फर्मेशन देवाच्या वचनातून आलं पाहिजे, कारण देवाचं वचन हीच हायर ऑथॉरिटी आहे. त्यामुळं मी पवित्र, मी सत्य असं कोण बोलत आहे? असं खुद्द प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे. कारण हा दुजोरा अजून कोण देऊ नाही शकत. त्यामुळं ही गोष्ट समजून घ्या. ज्या वेळेस पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र, त्यावेळेस बिलकुल त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो की शिमोन बायोना धन्य तुझी, कारण मांस आणि रक्त यानं तू बोलला नाहीयेस. कारण मी ख्रिस्त आहे ही कबुली तू देऊ शकत नाहीस किंवा तू बोलू शकत नाहीस. तुझ्यामध्ये ही क्षमता नाही. मांस आणि रक्तामध्ये हे नाहीच आहे. मग कोण करू शकतं? माझा स्वर्गातील पिता. आणि हे फार आवश्यक आहे माणसाला समजणं. म्हणजे इनफॅक्ट प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला समजणं, आपण सगळेजण आपल्याला हे कळणं आवश्यक आहे की तो पवित्र, तो सत्य कोण प्रगट करायला पाहिजे? खुद्द त्यानं. कारण त्याची साक्ष महत्वाची. आणि तो कुणाबरोबर साक्षी देतो? हे पित्याबरोबर. कारण पिता म्हणतो की हा माझा प्रिय पुत्र आहे आणि यावर मी संतुष्ट आहे. कोण म्हणायला पाहिजे? त्यानं म्हणायला पाहिजे. आणि म्हणून त्याच्याविषयी अजून कोण दुजोरा देतो? म्हणतो मी जाणं गरजेचं आहे, मी न गेलं तर पवित्र आत्मा येणार नाही. तो येऊन माझ्याविषयी साक्ष देईल. दुसरी कुणाची साक्ष खरी नाही मानण्यात येणार आहे. तुम्हाला कळत नाही ही गोष्ट? फक्त तोच. त्यामुळे ज्यावेळेस केवळ हा शब्द येतो, केवळ ख्रिस्त हा ज्यावेळेस शब्द येतो, केवळ आल्या आल्या मनुष्याचे सर्व संकल्पना बंद व्हायला लागतात. म्हणजे केवळ देव. समजा नाही तुम्हाला? केवळ केवळ हा शब्द समजतो. केवळ म्हणाल्या सगळे संकल्प, सगळ्या गोष्टी बंद व्हायला लागतात. म्हणजे त्याच्यामध्ये मनुष्याचा जो काही स्वभाव आहे, मनुष्याची जी काही हामी आहे तीही बंद व्हायला लागते. कारण का? त्या ठिकाणी काय येतं? केवळ. आता म्हणून बघा, आपले जे सोलाज आहेत त्या सोलाज कडे आपण म्हणलं केवळ येतं. केवळ विश्वास, केवळ ख्रिस्त, केवळ कृपा. म्हणजे त्या ठिकाणी केवळ आल्या आल्या इतर सर्व गोष्टी काय होतात? बंद व्हायला लागतात. म्हणजे मनुष्याच्या ज्या काही इच्छा आहेत किंवा मनुष्याचे जे काही थॉट्स आहेत ते बंद व्हायला लागतात. त्यामुळे ज्यावेळेस या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की जो पवित्र, जो सत्य, इथं त्याची साक्ष आहे.
आणि त्याची साक्ष इतर कोण देऊ नाही शकत. आणि तो हे स्टँड बनवताना फिलदेल्फियाला सांगत आहे की जो पवित्र, जो सत्य, तो असं म्हणतो. कारण पुढे जी गोष्ट त्यांना तो बोलणार आहे त्या गोष्टीसाठी हे स्टँड फार महत्वाचं. जे मी तुम्हाला सांगणार आहे ते स्टँड फार महत्वाचं आहे. फिलदेल्फिया, तुम्ही ऐका. ज्या गोष्टीतून तुम्ही जात आहात त्या गोष्टी संदर्भात मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. आणि मग त्यांना तो म्हणतो ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे. असं म्हणतो ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली. आणि हे जे नाव आहे पवित्र आणि सत्य, हे दुसरं कोणच देऊ नाही शकत. हे फक्त साक्ष पिता, पुत्र, पवित्र आत्मा एकमेकाविषयी देऊ शकतात. आणि जेव्हा ते लिखित स्वरूपात येतं त्यावेळेस आपण ते फक्त वाचू शकतो आणि त्याला दुजोरा देऊ शकतो. नथिंग एल्स. आपण त्याच्यामध्ये काहीच भर नाही टाकू शकत. मला कळत आहे, त्याच्यामध्ये आपण काहीच भर नाही टाकू शकत. आपण म्हणू शकतो शास्त्रात लिहिलं आहे आणि हेच निर्वादित सत्य. हे एवढं म्हणजे क्लिअर आपल्याला कळणं आवश्यक आहे. ठीक आहे. कधी कधी तुम्ही पहा आपल्या ज्या अशा मीटिंग्स असतात त्याच्यामध्ये असं बोलण्यात येतं की अहो बोला बोला देवाची स्तुती करा. तुम्ही करायला पाहिजे देवाची स्तुती करा. का तुम्ही उकसून नाही काढू शकत. इट शुड बी इनबिल्ड. देवानं प्रगट करणं गरजेचं आहे त्याच्या कृपेद्वारे, त्याच्या वचनाद्वारे. हे अत्यावश्यक आहे. आपण खेचून ताणून नाही करू शकत. देवाला त्याचं गौरव मी जर दिलं नाही, देवाचं गौरव असं बोलण्यात येतं बघा, अहो तुम्ही प्रभूचं गौरव कमी करताय का, वाढवा वाढवा, अजून भर टाका. देवाच्या गौरवात आपण भर नाही टाकू शकत. किंवा देवाच्या गौरवातून तुम्ही आणि मी काही काढून घेऊ नाही शकत. तो देव तसा नाही आहे. तर ते लिखित स्वरूपात आहे. ते लिखित स्वरूपातलं तुम्हाला आणि मला बोलणं आवश्यक आहे की तो पवित्र आहे, तो सत्य आहे. का असं म्हणत आहे आपण? कारण शास्त्र बोलत आहे, कारण त्याचं वचन बोलत आहे. ते निर्वादित सत्य आहे आणि त्यावर आपला विश्वास. तो असं म्हणतो ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे. आता हे दाविदाची किल्ली याचा अर्थ काय आहे? ख्रिस्ताचा सार्वकालिक अधिकार. ख्रिस्त काय? ख्रिस्ताकडे सार्वकालिक अधिकार आहे. कसला अधिकार आहे बरं तो? बघा, ज्याच्याद्वारे देवाच्या राज्यात तो प्रवेश नियंत्रित करतो. म्हणजे सार्वकालिक राज्याचे जे किल्ले आहेत त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहेत. दाविदाची किल्ली याचा अर्थच काय आहे की तो नियंत्रण करतो, तो नियंत्रित आहे. यशया 22:22, मत्ते 16:19, योहान 14:6 आपल्याला दिसतं की किल्ल्या त्याच्याकडे आहेत आणि त्यामुळं अधिकार त्याच्याकडे आहे. आणि ज्यावेळेस तो म्हणतो दाविदाची किल्ली आहे, जो उघडतो कोणी बंद करणार नाही, जो बंद करतो कोणी उघडणार नाही. ह्या किल्ल्या त्याच्याकडे, अधिकार त्याच्याकडे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे ते अधिकार आहेत. आणि त्यामुळं जे स्टँड तो फिलदेल्फियाला सांगत आहे, घाबरू नका, थांबा. ज्या परिस्थितीतून तुम्ही गेलेले आहात मला तुम्हाला सांगायचं आहे, कारण मी पवित्र आहे, मी सत्य आहे, माझ्याकडे किल्ले आहेत. मी उघडले की बंद कोण करू शकत नाही, बंद केलं की उघडू कोण शकत नाही. अधिकार सार्वकालिक माझ्याकडे आहेत. थांबा फिलदेल्फिया, तुम्ही घाबरू नका. मंडळी तू घाबरू नको. तू भले कठीण परिस्थितीतून जात आहेस, घाबरू नको, धीर धर, कारण चाव्या माझ्याकडे आहेत, किल्ल्या माझ्याकडे आहेत. आणि मग तो पुढे काय म्हणतो बघा, वचन 8, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. आता इथून स्टार्ट होतं. ओके, आता एक फाउंडेशन तयार झालेलं आहे. येशू ख्रिस्तानं फार अद्भुत रीतीने त्यांना सांत्वना दिलेली आहे. घाबरू नका. मी कोण आहे? मी पवित्र आहे, मी सत्य आहे, माझ्याकडे दाविदाच्या किल्ल्या आहेत. लक्षात घ्या, जे काही मी बंद करतो ते उघडण्याचं सामर्थ्य कुणाजवळ नाही. जे काही मी उघडतो बंद करण्याचं सामर्थ्य कुणाजवळ नाही. सार्वकालिक अधिकार माझे आहेत असं तो म्हणतो. कोण म्हणत आहे? प्रगटीकरण होत असताना देव त्याच्या पुत्राद्वारे मंडळीची भेट घेत आहे आणि मंडळीला सांगत आहे की धीर धर. कारण का? तो असं म्हणतो, मला तुझी कृत्ये ठाऊक आहेत. पहा, मी तुझ पुढे दार उघडून दिले आहे, ते कोणाच्याने बंद करवत नाही. दाविदाच्या किल्ल्या बोलला, एक स्टँड घेतलं, पवित्र बोलला, सत्य बोलला, कारण असत्य त्याजवळ नाहीये. हे सगळं स्टँड तयार केल्यानंतर तो म्हणतो की पहा, आता जे द्वार मी उघडलेलं आहे. फिलदेल्फिया जी मंडळी आहे त्यांनी देवाच्या वचनावर विश्वास ठेवल्यामुळे, त्याच्या नावाचा त्याग न केल्यामुळे आता खुद्द देव त्यांचं कौतुक करत आहे. त्यानं हे फार गरजेचं आहे बरं का.
परिस्थिती कितीही कठीण असो, कारण या परिस्थितीमध्ये हे जे लोक आहेत, पुढचं वचन आपण वाचल्यानंतर आपल्याला दिसतं की फार कठीण परिस्थितीतून फिलदेल्फिया जात आहे, फार कठीण परिस्थितीत फिलदेल्फिया गेलेलं आहे. त्यांचं सांत्वन या ठिकाणी होत आहे, त्यांना कृपा पुरवण्यात येत आहे आणि म्हणत येत आहे की जो काही छळ तुमचा झालेला आहे, ज्या काही गोष्टी तुम्ही सहन केलेल्या आहेत आम्ही पाहिलेल्या आहेत, तो असं म्हणतो की पहा, त्यांच्या समोर उघडलेलं दार म्हणजे सुवार्तेच्या सेवेसाठी देवाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचं प्रतीक आहे. तो म्हणतो हे अद्भुत रीतीने तुमचं दार उघडलेलं आहे, तुम्हाला संधी प्राप्त करून घ्यायची आहे, सुवार्ता सांगण्याची. यातून हे सिद्ध होतं की या मंडळी किंवा विश्वासणाऱ्याची प्रभाविता शारीरिक सामर्थ्य किंवा सामाजिक स्थानावर अवलंबून नसून देवाच्या वचनावर दृढ राहण्यावर अवलंबून आहे. ही जी मंडळी आहे, ही मंडळी जगामध्ये काही श्रेष्ठ, जगामध्ये काही शक्तिशाली, जगामध्ये काही स्वतःचा प्रभाव पाडणारी अशी ही मंडळी नव्हती. या मंडळीची एकच गोष्ट होती, वचनावरचा विश्वास, वचनावर असणारी दृढता, तिचं न ढळणं, तिचं फोकस प्रभूचं वचन, मनुष्याकडे नव्हे तर देवाच्या वचनाकडे पाहणारी मंडळी. आणि हे अत्यावश्यक आहे. जी आपलं मंडळी आहे, जे आपलं चर्च आहे, ज्याला आपण म्हणत असतो की आपण रिफॉर्म विश्वास ठेवणारे आहोत, रिफॉर्म चर्च आहोत आपण, तर ज्यावेळेस आपण म्हणतो आपण रिफॉर्म मंडळी आहोत, तर रिफॉर्म हे जे रिफॉर्मेशन याची सुरुवात झाली, याला सारखं म्हणत होती की ऑलवेज रिफॉर्मिंग, म्हणजे आपण सदैव रिफॉर्मिंग असणारे असावं. रिफॉर्मिंग का बरं? का आपण वारंवार स्वतःची पारख करणारे, स्वतःला वचनानुसार पारखणारे असणं आवश्यक आहे. कारण ज्या वेळेस हे रिफॉर्मेशन झालं, कॅथलिक्स मधून आपण ज्यावेळेस बाहेर पडलो, तर वचनासंदर्भात असणारी जी दृढता आहे, त्या दृढतेकडे आणि वचन जे बोलत आहे त्याच्यावर असणाऱ्या प्रेमाखातर ही सगळ्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे. की वचनबद्ध मंडळी, मंडळी कशी असेल तर वचनबद्ध, मनुष्य केंद्रित नव्हे, मनुष्याकडे पाहणं नव्हे, किंवा कुठल्या अधिक ज्ञानी मनुष्याकडे पाहणं नव्हे, तर कशाकडे पाहणं? प्रभूच्या वचनाकडे. आणि वचनबद्ध असणाऱ्या मंडळीला प्रभू काय करत आहे या वचनामध्ये आपल्याला दिसतं की तो तुम्ही अप्रिशिएट करत आहे. जर तुम्ही या ठिकाणी जे बसलेले आहात, वैयक्तिक दृष्टिकोनातून तुम्ही मंडळीचा पार्ट आहात, जर तुम्ही वचनाला कटिबद्ध आहात, देवाच्या वचनाला, कुठल्याही मनुष्याला नाही बरं का, प्रत्येकाची पारख जर तुम्ही वचनानुसार करू लागला, प्रत्येक गोष्ट जर तुम्ही वचनानुसार त्याचं चाचपणी करू लागला, व्हॉट एव्हर बरं का, कुठलीही गोष्ट, तर तुम्ही वचनाला कटिबद्ध असता. जेव्हा तुम्ही वचनाला कटिबद्ध असता, अशा लोकांची प्रभूकडून प्रशंसा होते. फिलदेल्फिया मंडळी काही प्रभाव पाडणारे लोक नव्हते. म्हणजे काय, अरे आम्ही असा राहतो, आमची बघा संपत्ती किती आहे, बघा आमच्याकडे मस्त गाडी आहे, बघा आमच्याकडे मस्त बिल्डिंग आहे, बघा आम्ही किती अद्भुत रीतीने वॉक करतो, आम्ही एव्हरी संडे कोट घालून येतो, आमच्या स्त्रिया बघा एव्हरी संडे साड्या घालून येतात, बघा आमच्या स्त्रिया कशा रीतीने वागतात, बघा आमचे पुरुष कसे राहतात, पहा एव्हरी संडे आमचं चर्च सुटल्यावर आम्हाला जेवण असतं, पहा अमुक ही गोष्ट आहे. पहा किती जास्त प्रभाव, किती जास्त प्रभाव जगामध्ये. त्याचा कोणताही संबंध नाहीये जेव्हा प्रभू अप्रिशिएट करत आहे, जेव्हा प्रभू त्यांचं अभिनंदन करत आहे. त्यांची एकच गोष्ट आहे, ते म्हणजे वचनाशी असणारी कटिबद्धता. फार आवश्यक आहे. इथं जर तुम्ही चुकला तुमच्या जीवनामध्ये, वचनाशी असणारी कटिबद्धता, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये डामाडोल करत आहात बरं का. कधीच तुम्ही त्या पातळीप्रत जाणार नाही, ज्या पातळीप्रत प्रभू तुम्हाला घेऊन जाऊ इच्छित आहे, जशी ही फिलदेल्फिया मंडळी गेलेली आपल्याला आढळते. म्हणून वचनावर दृढ राहिल्यानं किंवा वचन पाळल्यानं जे मिळतं, कारण 8वं वचन काय म्हणतं बघा, तो असं म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत, पहा मी तुझ पुढे दार उघडून दिले आहे, ते कोणाच्याने बंद करवत नाही, तुला शक्ती थोडी आहे तरी तू माझे वचन पाळले व माझे नाम नाकारले नाही, हे मला ठाऊक आहे. तुला शक्ती थोडी आहे, शक्ती इन द सेन्स जो काही जगाच्या दृष्टिकोनातून असणारा एक ऍटमॉस्फिअर आहे, जो काही जगाच्या दृष्टिकोनातून प्रभाव आहे, तो तुझ्याकडे एवढा नाहीये, तुझ्यामध्ये एवढं नाहीये मला दिसतंय. पण मला हे समजलेलं आहे
की तू माझं वचन पाळलेलं आहे, तू माझ्या वचनाचं आज्ञा पालन केलेलं आहे. हे फार आवश्यक आहे आपल्याला की उन्नती बायबल चर्च आणि यातील प्रत्येक लोक जर कुठल्या गोष्टीशी एकनिष्ठाने कटिबद्ध असायला पाहिजेत तर ते प्रभूच्या वचनाबरोबर. जर तुम्ही वैयक्तिक रीतीने प्रभूच्या वचनाबरोबर कटिबद्ध आहात, ठीक आहे, प्रभूकडून तुम्हाला प्रशंसा मिळेल. जर तुम्ही वचनाशी कटिबद्ध नाहीये, तुम्ही त्यांची तडजोड करताय, तुमची प्रशंसा नाहीये. कारण प्रभूचं वचन म्हणजे त्याच्या सर्व नावाहून त्याने कशाची महती केलेली आहे मोठी? कोणतं नाव त्याचं मोठं आहे? त्याच्या वचनाची महती त्यानं मोठी. त्याच्या सर्व नावाहून कुठलंही नाव तुम्ही घ्या प्रभूचं, परमेश्वराचं, तो काय म्हणतो? माझ्या सर्व नावाहून वचनाची काय केली? महती, थोरवी वाढवली. म्हणून मंडळीनं जर कुठल्या गोष्टीशी बद्ध असावं तर ती कुठली आहे? वचन, वचनाचं आज्ञा पालन. त्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल ते तुम्हाला करणं आवश्यक आहे. जे काही करता येईल तुमचा फोकस फार क्लिअर असायला पाहिजे. काय? आम्ही वचनाशी कटिबद्ध आहे, आम्हाला वचन करायचं. काही क्षुल्लक गोष्टींसाठी, कारणांसाठी, स्वतःच्या सॅटिस्फॅक्शन साठी माणूस काय करतो? तडजोड करतो. कशाची? वचनाची. जाऊ दे ना हो, काय आमचा पाळत फक्त एक अर्धा तास बोलतो, काय बडबडतो कुणास ठाऊक, जाऊ दे. पण त्या ठिकाणी मला मोठेपणा मिळतो ना, संपला विषय. काय होतं त्या ठिकाणी? माझ्या मागं पुढं फिरतं, मला बरं वाटतं. वचन जाऊ दे हो, काय नाही. हा तिथं कसला आम्ही मित्र आहोत माहिती आहे का, सगळे रविवारी भेटतो, मज्जा करतो त्या ठिकाणी. वचन करायचं हवं. गाणी काय दंगा असतो तिथं, काही प्रॉब्लेम नाही मला, कॅन ऍडजस्ट, नो प्रॉब्लेम. मी काय करत आहे? तडजोड करायला. कशा बरोबर? प्रभूच्या वचनाबरोबर. तुम्ही हे जे लोक आहेत हे वैर कुणाबरोबर घेत आहेत? प्रभू बरोबर घेत आहेत. थोड्या गोष्टींसाठी दूरदशा आहे. तुम्हाला माहित आहे काय? प्रत्येकाला स्वर्गात जायचं आहे. मी सरळ सांगतो, नरकाचं द्वार तुमच्यासाठी उघड आहे. कितीही प्रभू प्रभू करा, येशू येशू नाव घ्या, तुम्ही देवाच्या वचनाशीच तडजोड करायला लागलाय, ज्याने त्याच्या नावाहून त्याच्या वचनाची थोरवी वाढवली आहे. सर्व नावाहून त्याच्या वचनाची थोरवी, त्याला दुय्यम स्थान देण्यात येतं. आणि फिलदेल्फिया मंडळी बिलकुल अपोजिट आहे. प्रभू म्हणतो, मला माहित आहे तुझ्याकडे शक्ती नाहीये. कसली शक्ती? जशी जगाकडे आहे, तशी जगाकडे आहे. जसं जग पाहत आहे शक्तीकडे, तसं तुझ्याकडे नाहीये. पण मला हे समजलंय की तू माझं वचन पाळलंय. अप्रिशिएशन आहे. तुमचा आणि माझा एकमेव फोकस काय असावा माहिती आहे का? प्रभूचं वचन तुमच्या जीवनात कसं फुलफिल होईल, ह्याच्याशी फक्त तडजोड करू नका आपल्या लाईफ मध्ये. कोणी पण येऊ देतो. तुम्ही पाहिलं मागच्या 1-2-3 दिवसा अगोदर मी माझे एक स्टेटस 2-3 ठेवलेले, कंटिन्यू ठेवत होतो. म्हणजे आपले वचन पण होते, आपले मेसेजेस पण होते, पण त्याचबरोबर एक स्टेटस होते. त्यामध्ये ना एक होतं बघा की लोकांना त्यांच्या स्वतःवर सोडून द्या. का बरं? कारण त्यांच्यामध्ये वेळ वाया घालवू नका, कारण ते बदलू इच्छित नाही. जे बदलू इच्छित आहे त्यांच्यामध्ये वेळ नका घालवू. तर वेळ कुणामध्ये घालवा? ज्यांना आपल्या जीवनामध्ये प्रभूला अधिक उच्च स्थान देऊ इच्छितात, त्यांच्यामध्ये वेळ घालवा. कारण आता वेळ नाहीये अहो ऐका ना हो, करा ना हो, घ्या ना हो, नाही, हा वेळ नाहीये. वेळ काय माहितीये का? की हे सत्य आहे. मी इन्व्हेस्ट करत आहे तुझमध्ये. का बरं? कारण हे सत्य आहे. आणि मग तडजोड नाही याच्याबरोबर. तो कोणी असो, तो घरातला असो, तो बाहेरचा असो, कोणीही असो, वचनाशी तडजोड नका करू. आणि प्रभूला ते आवडतं. तुम्ही आणि मी फार फोकस्ड असलं पाहिजे प्रभूच्या वचनासंदर्भात. कारण जर आपण त्याप्रमाणे आहोत, प्रभूचं वचन म्हणतं बघा, पहा काय झालेलं होतं त्या ठिकाणी. जे दार आहे ते कुणासाठी उघडलेलं आहे?
त्यांना सुवार्ते संदर्भात एक मोठं दालन प्रभू उभं करून देत आहे. का बरं? कारण त्यांनी वचनाशी तडजोड नाही केली. आणि तो म्हणतो त्यामुळं, म्हणजे हे दार उघडं केल्यामुळं आता काय घडलेलं आहे बघा. असं म्हटलेलं आहे की करिन्थकरास पहिलं पत्र, पहिला अध्याय आणि वचन 26 पासून 29 पर्यंत. पहिलं करिन्थ पहिला अध्याय आणि वचन 26 पासून 29 पर्यंत. बंधुजन हो, तुम्हाला झालेलं पाचारण पहा, तुम्हामध्ये संसार दृष्ट्या ज्ञानी, समर्थ, कुलीन असे फार नाहीत, तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील मूर्खते निवडले, बलवानास लाजवावे म्हणून देवाने दुर्बलते निवडले, आणि जगातील जे कुलहीन, धिक्कारलेले, शून्यवत आशास देवाने याकरिता निवडले की जे त्यांनी निरर्थक करावे, आणि देवासमोर कोणीही मनुष्य जातीच्या प्राण्याने आढ्यता मिरवू नये. कोणीच मिरवू नये. का बरं? कारण हे असणारं पाचारण आहे. देवबापानं फिलदेल्फियाच्या मंडळीला अशा रीतीनं निवडलेलं आहे. अर्पण, तिला डिस्टर्ब करतोय तू? हा, तर हे जे पाचारण आहे हे फिलदेल्फियाच्या मंडळीला बिलकुल सेम झालेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे जे कुलीन आहेत, जे धिक्कारलेले आहेत, जे शून्यवत आहेत, अशांना देवानं निवडलेलं आहे. आणि आपण पाहतो सेम गोष्ट फिलदेल्फिया संगती झाली. आपण फार फोकस्ड असलं पाहिजे की भले हे जगाच्या राहाटीप्रमाणे शक्तिशाली, बलवान, हो ना, आपण कधी कधी अशा लोकांकडे पाहू जे खूप असं देवदेव करत आहेत. वाव, कारण पुढं त्याचं चित्रण आहे, अशा लोकांचं चित्रण आहे पुढं. अरे किती देवाला हे मानणारे लोक आहेत, अरे काय त्यांची चर्च बिल्डिंग, आणि काय ते लोक, अरे काय एव्हरी संडे घोळकाच्या घोळका आपण पाहतो. मस्त त्यांच्यामध्ये एकदम एन्जॉयमेंट चालू आहे, एकदम छान रीतीनं गाणे, हात वारे, अनेक प्रकारचा लाभ, जेवण, आणि आपण पाहतो वाव किती छान, शक्तिशाली, सामर्थ्यानं भरलेले, पॉवरफुल लोक आपल्याला आढळतात. प्रियानो, शास्त्र असं म्हणतं की जे वचनाचं आज्ञापालन करतात, जे वचन पाळतात, जे वचनाशी तडजोड करत नाहीत, त्यांचं अप्रिशिएशन आहे. प्रियानो, असं जर काही आहे, अशा जर मंडळ्या आहेत फार बलशाली, मोठ्या, पण जर ते वचनाचं आज्ञापालन करतायत तर आपण म्हणू की ते वेल आणि खूप सुंदर रीतीनं ते वाढणाऱ्या लोक आहेत. पण जर असं नाहीये, जर दिखावेपणा आहे, जर बाह्य गोष्टींवर बहर आहे, तर परिस्थिती फार कठीण आपल्याला आढळते. आणि त्यामुळे प्रगटीकरणाच्या पुस्तकात आपण पुन्हा जाऊया आणि त्याचा 3रा अध्यायामध्ये फिलदेल्फिया मंडळीला आता काय तो पुढे सांगत आहे त्याकडे आपण बघूया. 9व्या वचनापासून पुढे पाहतो, असं म्हणतो, पहा, जे सैतानाच्या धर्मसभेचे असून. तुम्हाला आठवला हा शब्द कुणाला वापरलेला पहिला? सैतानाची धर्मसभा. तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये पण होता, सैतानाची धर्मसभा. काही यहुदी लोक आहेत, आणि यहुदी लोक काय करत आहेत, त्या घटकेला, त्या समयाला यहुदी लोक स्वतःला देवाचे लोक असं संबोधत आहेत. आणि देवाचे लोक म्हणून अशा ठिकाणी जात आहेत किंवा अशा गोष्टींना दुजोरा देत आहेत ज्या मूर्ती आहेत, त्यांच्या भजनी लागून त्या सभांमध्ये जाऊन त्या ठिकाणी ते बसत आहेत आणि म्हणत आहेत की आम्ही त्या देवाचे लोक आहोत. पण एकंदरीत जीवनाकडे किंवा त्यांच्या एकंदरीत कृत्यांकडे पाहिलं तर आपल्याला असं आढळतं की ते सैतानाच्या धर्मसभेचे आहेत. आणि अशा लोकांसंदर्भात प्रभू पुन्हा आठवण करून देत आणि म्हणतो, पहा, जे सैतानाच्या धर्मसभेचे असून आपणाला यहुदी म्हणवतात, पण ते तसे नाहीत. ते तसे नाहीयेत. 9 पासून पुढे आपण वाचतो, प्रभू ख्रिस्ताने फिलदेल्फियातील विश्वासणाऱ्यांना, मंडळींना दिलासा आणि आश्वासन दिले. सैतानाची सभास्थाने म्हणून ओळखण्यात येणाऱ्या विरोधकांमुळे ज्यांनी देवाच्या नावाखाली ख्रिस्ताला नाकारलं, हे लोक आहेत. ते कोण लोक आहेत फिलदेल्फियातले? ज्यांनी देवाचं नाव घेऊन घेऊन आम्ही यहुदी, आम्ही यहुदी, आम्ही यहुदी म्हणाले, सैतानाच्या धर्मसभेमध्ये गेले, त्यांच्या मूर्त्यांसमोर गेले, त्यांचे पूजापाठ करू लागले, त्यांनी ख्रिस्ताला नाकारलं. ज्या मंडळीने विश्वासावर व धैर्यावर ठाम राहून विजय मिळवला त्यांना तो खात्री देतो. फार अद्भुत रीतीनं, जबरदस्त रीतीनं प्रभू यावेळेस स्टँड घेत आहे. कुणासाठी माहित आहे? जे लोक
या यहुदी म्हणणाऱ्या लोकांसमोर झुकले नाहीत. हे दुसरे कोण नसून मंडळीचे लोक होते, फिलदेल्फियाचे लोक होते. हे काय झाले, एकदम स्टँड फर्म झाले, तडजोड केली नाही. त्यानं माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आपल्या जीवनामध्ये वचनाशी तडजोड कधीच करू नका. मी पुन्हा सांगत आहे, प्रभू म्हणतो की त्याच्या सर्व नावाहून त्याने जर कशाची थोरवी वाढवली आहे तर ती त्याच्या वचनाची, आणि त्याच्याशी तडजोड तुमच्या माझ्या जीवनातून कधी होऊ नये. जाऊ दे ना, वचनाशी काय करायचंय आपल्याला, हे तुमच्या मुखातून कधीच येऊ नये. ज्या वेळेस कधी वचन येईल त्यावेळेस तुम्ही मी काय करू, त्यासाठी मी कसं करू, किती माझा खर्च होतो, किती माझा पैसा जातो, किती माझं कदाचित फायनान्स माझा डुबडब खायला जाईल, कशाची चिंता करू नका. कारण वचनाची थोरवी त्याने वाढवलेली आहे आणि वचनासाठी तुम्ही फोकस्ड असणं फार गरजेचं. म्हणून मी तुम्हाला स्टार्टिंगला चित्तात काय वसतं याचं उदाहरण दिलं, आणि मी त्या व्यक्तीला फार अप्रिशिएट केलं की तो त्याच्या कुटुंबासाठी किती झटत आहे. म्हणजे प्रत्येक पुरुषाचं काम आहे आपल्या कुटुंबासाठी योग्य ते डिसिजन्स घ्यावे, आणि तो बिचारा झटतो आपल्या कुटुंबासाठी की योग्य त्यांना आहार मिळावा. त्यानं मला बसल्या बसल्या म्हटला की माझ्या मुलांना विचार, कन्फेशन्स विचारतो, मग त्यांना माहित आहेत कन्फेशन. माझ्या मुलांना मी कन्फेशन शिकवले. तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवले आतापर्यंत? कोणतं वचन, कोणते पाठ आपण शिकवले आपल्या मुलांना? किती तळमळ असायला पाहिजे. देवाच्या वचनाचं सत्य आम्ही त्यांना शिकवावं, त्यांना तारणाप्रत घेऊन यावं. त्यानं हे बोलणं चुकीचं आहे की ना लहान आहे हो, समजतच नाही हो, कळतच नाही हो, मूर्खपणा आहे तो एक नंबर. म्हणजे सबब आहे, ही आळशीपणाची सबब आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी वेळोवेळी तंतोतंत देताय ना, नाही देत का? हो देतोय. म्हणजे आज समजा हा व्हिडिओ अनेक ठिकाणी जाईल, हा प्रश्न माझा सगळ्यांना आहे की आपल्या मुलाबाळांना योग्य ते सगळ्या गोष्टी देतो ना, टायमावर जेवण भरवतोय, स्कूल देतोय, पाणी बरोबर देतोय, आजारी पडली की औषधं देतोय, सगळं सगळं करत आहे. आणि इथं आलं आध्यात्मिक गोष्टी, घोडं मरतं यांचं. का बरं? आळशी पण आहे स्वतःला करायचं नाहीये. आध्यात्मिक गोष्टी स्वतःला करायच्या नाहीयेत, स्वतः त्यांना उभं करायचं नाहीये. आता आळशी झालेत आणि नावं पोरांवर टाकायची नाही. फार फोकस राहा वचना संदर्भात. त्यांना पोर आउट करा, त्यांना द्या, आवश्यक आहे ते. त्यांना तारणाप्रत घेऊन जाण्यासाठी देवा पण तुमच्यावर कृपा करावी अशी प्रार्थना करा. मी तुम्हाला खरं सांगतो, आपण ना आपल्या घरांमध्ये थडगी बांधतोय, लक्षात घ्या. थडगी म्हणजे माहितीये तुम्हाला? कबरा बांधा लागलोय. कुणाच्या? आपल्या लेकरा बाळांच्या. आपल्याला असं वाटतंय की नाही आम्ही त्यांना जिवंत ठेवलंय. नाही, तुम्ही स्वतःहून स्वतःच्या लेकरांना मारून टाकलं. आपल्याला विचार करणं फार आवश्यक. किती तळमळ, किती कळकळ, किती प्रार्थना, किती अश्रू असायला पाहिजे, कारण ती गरज आहे. आणि फिलदेल्फियाच्या मंडळीला बिलकुल प्रभू त्याविषयी अप्रिशिएशन करत आहे. फिलदेल्फियाच्या लोकांना म्हणतो मी तुम्हाला अप्रिशिएट करत आहे, दिलासा देत आहे, सांत्वना करत आहे. कारण का? अहो तुम्ही विश्वासावर, धैर्यावर ठाम राहिले, एकदम ठाम राहिले. किती भयानक लोक तुमच्या आजूबाजूला आहेत, किती लोक आजूबाजूला असून ते काय काय करत आहेत. तुम्ही जरा पण हल्ले नाही, ढळले नाही, स्ट्रॉंग राहिले. मला अप्रिशिएट करायचंय तुम्हाला. प्रभू त्यांना खात्री काय देतो बघा आता. हो, ही जबरदस्त खात्री आहे. आतापर्यंत आजूबाजूला राहून तुम्हाला जे लोक हसले, तुमचा ज्या लोकांनी छळ केला, तुमची ज्या लोकांनी टिंगल उडवली, खूप वचन करतोय हा क्लेपा. अरे काय होतंय ह्याला, काय करणार आहे हो? ज्या लोकांनी टिंगल केली, जे लोक हसले तुमच्यावर, प्रभूचं वचन काय म्हणतं बघा. तो म्हणतो तुम्हापैकी
त्यापैकी काही तुला देईन पहा, ते येऊन तुझ्या पायाजवळ नमन करतील व मी तुझवर प्रीती केली आहे हे समजून घेतील, असे मी करीन. हू गेव दिस कॉन्फिडन्स? स्वतः ख्रिस्त. मी हे असं घडवून आणेन की ते लोक तुझ्या कुठे येतील? तुझ्या पायाजवळ येतील. कोण म्हणत आहे? प्रभू म्हणत आहे. जर प्रियांनो तुम्ही वचनाशी तडजोड केली नाही तर, उगाच ना बसून खोडसाटासारखं कंप्लेंट करत बसायचं नाही देवाला, हे देवा यार काय हे असं थोडी असतं माझ्या जीवनामध्ये, काय करायला नाही. वचनाविषयी तडजोड करू नका. मग तुम्हाला काहीच अधिकार नाहीये बोलायचा. वचनाविषयी तडजोड नाहीये आपली. एकदम स्टँड फर्म व्हा, खूप फोकस्ड व्हा या गोष्टीसाठी. कारण तो म्हणतो की ते येतील, तुझ्या पायाजवळ नमन करतील व हे जाणतील, हे समजतील काय म्हणून, मी तुझ्यावर प्रीती केली आहे. मी काय केलंय? मी तुझ्यावर प्रीती केलेली आहे. हे फार आवश्यक आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आपण ह्या जगात राहत असतो, म्हणजे हे मला दुःखी होऊन तुम्हाला सांगावं लागतं, जगातील उदाहरण त्याची प्रीती समजायला. ओके, त्याची प्रीती कळायला मला दुःखी होऊन सांगावं लागते तुम्हाला, कारण त्याच्या प्रीतीची तुलना आपण जगाच्या कुठल्याही नात्याबरोबर करू शकत नाही, किंवा नात्याबरोबर करून मी हे सांगू शकत नाही. पण बाप आणि मुलाचं जर नातं आपण घेतलं ह्या जगामध्ये, आणि जर ह्या जगामध्ये बाप आणि मुलाचं नातं घेऊन आपण ह्या गोष्टीकडे पाहिलं तर ह्याची तुलना होऊच शकणार नाही. पण स्टील मी तुम्हाला सांगतो की अनेकदा अनेक लोकांनी कदाचित, एक मुलगा आहे, एक बाप आहे, यांच्या रिलेशनशिप संदर्भात मुलगा आपल्या बापावर एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम करत आहे, आणि त्यानुसार त्याच्या इच्छेला धरून योग्य प्रकारे वागणूक करत आहे. पण असं दिसत आहे जगातील लोकांना की बाप काहीच प्रतिसाद देत नाही, त्याच्या प्रेमाला बाप काहीच प्रतिसाद देत नाही. पण बापाची प्रत्येक शब्द, प्रत्येक आज्ञा हा आपल्या मस्तकावर ठेवून चालत आहे. बाप जर म्हणाला की अरे हे कर, तर तो सगळ्यात पहिला सर्व कामं सोडून माझा बाप जे म्हणत आहे ते करायला तू धावतो. पण लोक पाहून हसत आहेत, कारण बाप अजिबात त्याच्याकडे पाहत नाही. बाप फक्त बोलतो यार हे कर रे, आणि तू कर. लोक त्याची टिंगल उडवायला, त्याचे मित्र त्याची टिंगल उडवायला. काय बापाला देवाचं स्थान तू दिलेस? काय तू केलेलं आहेस? एवढा काय वेडा झालेला आहेस त्यासाठी? बाप म्हणतो आणि धावतो लगेच, शब्द त्याचा खाली पडू देत नाहीस तू. आणि एक दिवस असा येतो की हा मुलगा जो आहे हा जात आहे, आणि एकटा जात असताना अचानकपणे भरधाव एक मोठा ट्रक रोडवरून येत आहे, आणि हा मुलगा रोडवरून जात आहे, बापाचंच काम करत आहे. भरधाव रोडवरून हा ट्रक येत आहे, आणि तो मुलगा जो आहे त्या कामामध्ये मग्न आहे. आणि मग्न असताना लोक हाक मारत आहेत, त्यांना सांगत आहेत की समोरून ट्रक येत आहे. आणि अचानक तो पाहतो की आता ट्रक एकदम जवळ आलेला आहे, आणि त्याला तो लागणारच आहे. अशा वेळेला त्याचा बाप त्या ठिकाणी येतो, त्या मुलाला बाजूला करतो, त्या ट्रकला सामोर जाऊन स्वतः मरतो. त्याच्या प्रीतीचं प्रमाण तो दर्शवतो. जे लोक आतापर्यंत नावं ठेवत होते त्याच्या प्रीतीला, ते लोक आता म्हणत आहेत की खरंच त्याचा बाप त्याच्यावर किती प्रेम करत होता. आमच्या एक्सपेक्टेशन्स प्रमाणे त्यानं कधी दर्शवलं नाही, पण जेव्हा वेळ पडली त्यानं स्वतःचा प्राण देऊन स्वतःची प्रीती दर्शवली. त्यानं हे काल्पनिक उदाहरण नक्कीच मूर्खपणाचं आहे. जेव्हा देवाची प्रीतीकडे आपण येतो, आपण ज्यावेळेस देवाच्या प्रीतीकडे येतो, हे काल्पनिक उदाहरण मूर्खपणाचं वाटतं, पण समजण्यासाठी मी हे दिलेलं आहे. पण जेव्हा आपण हे पाहतो या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे? आपण हे पाहतो की ते आले आणि त्यांनी पायाजवळ येऊन नमन केलं. का बरं नमन केलं? की तो प्रीती किती करतो हे त्यांना ओळखलं. कोण केलं हे? तर बोलतो हे मी करेन. प्रभू हे कुणा संदर्भात करेल प्रियांनो? पुन्हा जे वचनाशी कटिबद्ध आहेत. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वचनाशी कधीच तडजोड करू नका, वचनाला कधीच हलक्यात घेऊ नका. जाऊ दे ना, होतंय ना, असं तुम्ही करू नका.
प्राथमिकता तुमची सदैव वचनाला असू दे. जर तुम्ही हे केलं तर बघा इथंच प्रभू थांबत नाही, पुढे येतो बघा. तो असं म्हणतो, तू माझे धीराचे वचन राखले आहे. पुन्हा तो त्या वचनाकडे येतो आणि तो म्हणतो, तू माझ्या धीराचं वचन राखलं आहे म्हणून. ओके, आता मला सांगा, ग्रॅमॅटिकली ज्यावेळेस म्हणून हा शब्द वापरतात त्याचा अर्थ काय असतो? म्हणून कधी वापरतात? बरोबर, काहीतरी झालेलं आहे म्हणून, काहीतरी तू केलेलं आहेस म्हणून, म्हणजे तू असं राहिलेला आहेस म्हणून, तू अशा प्रकारे वागणूक केलीस म्हणून, तू वचनाशी कटिबद्ध राहिलास म्हणून, तू माझ्या धीराचं वचन राखलंस म्हणून. म्हणून मी काय करेन, तो म्हणतो, पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो जगावर प्रसंग येणार आहे, त्या परीक्षा प्रसंगापासून मी तुला राखीन. आता ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट रॅप्चर संदर्भात संबोधण्यात आलेली आहे. पुष्कळ जे अभ्यास करणारे लोक आहेत ते असं म्हणत आहेत की फिलदेल्फिया मंडळीला प्रभू येणाऱ्या संकटापासून राखण्याचं आश्वासन देतो, अभिवचन देतो. पहिले थेसलोनिकरास त्याचा 4था अध्याय वचन 13 पासून 18 पर्यंतची जी वचन आहे ती रॅप्चर संदर्भात आहेत. प्रभूचं येणं आहे, प्रभूचं घेणं आहे, आणि यावेळेस मंडळीचा जो काही त्रास आहे, छळ आहे, या संदर्भात आहे. दानियल 9वा अध्याय 25 ते 27 मध्ये भविष्यवाणी केल्याप्रमाणे, दुसरे थेसलोनिकरास पत्र 2रा अध्याय 9 पासून 12, प्रगटीकरण 6वा अध्यायापासून 20वा अध्यायापर्यंत, हे सगळी जी वचन आहेत यामध्ये तो मंडळीला सांगत आहे की संकट जे येणार आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला कोण राखणार आहे तर मी. कारण का? तुम्ही माझ्या धीराचं वचन राखलं. तुम्ही माझ्या धीराचं वचन राखल्यामुळं मी संकटाच्या दिवसात तुम्हाला राखेन. अद्भुत अभिवचन आहे, अद्भुत अभिवचन प्रभू करत आहे की मी तुम्हाला राखेन. त्यानं हे त्याचे राखणं आहे. प्रभूला आपण त्याबद्दल धन्यवाद फार दिला पाहिजे, कारण त्याच्या वचनाचं जी कृपा आहे, या वचनाची जी कटिबद्धता आहे, ती कटिबद्धता आपल्याला अनेक गोष्टी शिकवते. म्हणून आज फिलदेल्फिया मंडळीकडे पाहत असताना, ओके, ह्या मंडळीकडे पाहत असताना आपण फार फोकस्ड असलं पाहिजे की वचनाला किती अद्भुत प्रकारे प्राधान्य देण्यात आलेलं या ठिकाणी, किती फोकस ठेवण्यात आलेलं आहे वचनाला. आज या जगामध्ये जगत असताना तुम्ही आणि मी वचनाशी कटिबद्ध राहूया, ओके, फोकस राहूया. वचनाला कधीही आपण दुय्यम स्थान न देता प्राथमिकता देऊया. याचा परिणाम काय होईल? याचा परिणाम प्रभूपासून तुम्हाला आश्वासन प्राप्त होईल, प्रभूपासून तुम्हाला धीर प्राप्त होईल. एवढंच काय की जे लोक तुमची टिंगल टवाळकी, तुमचा हासी, तुमचा मजाक करत आहेत, प्रभू म्हणतो मी करेन की ते येतील, तुला नमन करतील आणि ते घोषित करतील की माझी तुझवर प्रीती आहे. किती अद्भुत आहे की राष्ट्रांना कळेल की प्रभू तुम्हाला आणि मला पाहत असताना अतिशय स्पेशल ट्रीट करत आहे, आणि ते म्हणतील की हो ना, किती अद्भुत, हे खरंच देवाचं लेकरू आहे, हे खरंच देवबापाच्यावर प्रेम करतो, हे खरंच ह्यांनी अद्भुत असं स्टँड घेतलेलं आहे. कारण वचनाला ज्या घटकेला तुम्ही दुय्यम स्थान द्याल त्यानं तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्ही ढासळायला चालू आहे. वचनाला दुय्यम स्थान आपल्या जीवनामध्ये कधीच देऊ नका. प्रभुदेव तुम्हाला फिलदेल्फिया मंडळीमधून अनेक गोष्टी शिकवो, कारण 9, 10, 11, 12 आणि 13 ही वचनं अजून उरलेली आहेत. त्यामधून अजून आपण देवबापाची वचनाची महती यांनी कशी वर्णलेली आहे फिलदेल्फियानं, ते अधिक समजून घेण्याचा प्रयत्न पुढच्या वेळेस करूया. देवबाप तुम्हाला या वचनांसंदर्भात सहायता करो आणि मदत करो समजून घेण्यासाठी. प्रार्थना करूया आपण. प्रभू देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो. फिलदेल्फिया मंडळीकडे देवबापा ज्यावेळेस आम्ही पाहतो, किती अद्भुत असं अभिवचन, आश्वासन, दिलासा या मंडळीला देवा तू दिलास. कारण काय? तर देवबापा त्यांनी तुझ्या वचनाशी कटिबद्ध राहिले.
ते देवापा तुझ्या आज्ञा पालनाकडे त्यांनी लक्ष दिलं. कारण प्रभू तुझ्या वचनात लिहिल्याप्रमाणे आपल्या सर्व नावाहून देवापा तू तुझ्या वचनाची थोरवी वाढवलीस. आणि देवापा त्या वचनाकडे पाहत असताना आम्ही देवापा त्याला कधीही दुय्यम स्थान देऊ नये, तर आमच्या जीवनामध्ये आम्ही देवापा त्याला प्राथमिक ठेवावं. जगातील कितीही मोठी प्रलोभनं असू देत, त्याला बळी न पडता, कितीही मोठ्या प्रकारचं मोठपण प्रभू, कोणत्याही प्रकारची इच्छा, कोणत्याही प्रकारची वासना जी आम्हाला दैहिक अवस्थेतून देवा आकर्षित करत आहे, त्याला बळी न पडता आम्ही देवापा तुझ्या वचनाकडे आकर्षित व्हावं अशी कृपा आमच्यावर कर. आमच्या लेकरा बाळांना जर आम्ही काही बिंबवावं तर ते देवा तुझं वचन असावं. आम्हावर देवा तुझी दया कर. कारण प्रभू जगामध्ये अनेक लोक आहेत, फार शक्तिशाली आहेत, स्वतःला ख्रिस्ती म्हणवत आहेत, पण प्रभू ख्रिस्त आणि त्याचं वचन त्यांच्यापासून दूर आहे. पण ज्यांनी ख्रिस्ताच्या वचनाला दृढ धरलेला आहे त्यांना तुझ्या वचनाद्वारे देवा तू अभिवचन दिलेलं आहेस. आम्ही देवापा त्या अभिवचनाकडे पाहतो. आणि प्रभू आज मंडळीत उपस्थित असणाऱ्या कोणाकडून ही कधीही देवा असं घडू नये, वचनाला दुय्यम स्थान जावं. गौरव मान महिमा मी तुला देतो, कारण देवबापा ते तुझा आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा. आमेन.